नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धैर्यशील आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या टाइम अँड वर्कच्या पार्ट 2 मध्ये। तर या पार्ट मध्ये आपण शिकणार आहोत ॲडव्हान्स लेवलचे प्रॉब्लेम जे आपण रेशो मेथडने सॉल्व्ह करणार आहे। ठीक आहे मित्रांनो, कुठलाही प्रॉब्लेम आपण एक्स म्हणून सॉल्व्ह करणार नाहीये। मग तो टॉपिक कुठलाही असू द्या, टाइम अँड वर्क असू द्या, पाईप अँड सिस्टम असू द्या, पर्सेंटेज असू द्या, प्रॉफिट अँड लॉस असू द्या, कुठलाही टॉपिक असू द्या। ठीक आहे, सुरुवात करूया। पहिला प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय। वर्किंग एफिशियन्सी ऑफ ए अँड बी for completing a piece of work are in a ratio 3:4. The number of days to be taken by them to complete the work will be in ratio of. आता याचा अर्थ काय होतो बघा, त्यांनी सांगितले आपल्याला ए आणि बी च्या इफिशियन्सीचा रेशो, ए आणि बी च्या इफिशियन्सीचा रेशो त्यांनी दिलाय 3:4। ए आणि बी त्यांच्या इफिशियन्सीचा रेशो त्यांनी दिलाय 3:4। आता मी पहिल्या पार्ट मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इफिशियन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम। ठीक आहे, मी काय सांगितलं होतं, इफिशियन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम, आणि त्याचा यूज कसा करायचा हेही मी सांगितलं होतं। मी काय सांगितलं होतं, हा जो रेशो असेल तो फक्त उलटा केल्यानंतर आपल्याला कसला रेशो भेटेल रे, टाइमचा रेशो भेटेल। आणि हा आपला रेशो कसला दिला, इफिशियन्सीचा, आणि याच्यावरून मी जर टाइमचा रेशो काढला तर तुम्हाला भेटेल 4:3, आणि हेच आपलं काय असेल आन्सर। ठीक आहे, हा प्रॉब्लेम घेण्यामागे मला फक्त एवढा उद्देश माझा फक्त एवढाच होता की इफिशियन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम, ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल। ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम सांगतो मित्रांनो। टू कंप्लीट अ वर्क ए टेक्स 50% मोर टाइम दॅन बी। एक काम करायला ए जो आहे तो बी पेक्षा 50% जास्त वेळ घेतो। ठीक आहे, बर पुढे त्यांनी सांगितलं इफ टुगेदर दे टेक 18 days टू कंप्लीट द वर्क। जर त्यांनी सोबत काम केलं तर ते काम ते 18 दिवसात संपवतात। पुढे त्यांनी असं विचारले हाऊ मच टाइम शॅल बी टेक टू डू इट, म्हणजे जर बी ने एकट्याने ते काम केलं तर तो किती दिवसात संपल, असं त्यांचं म्हणणं आहे। ठीक आहे, तर सुरुवातीला आपण जे दिलंय ते बघूया। आता त्यांनी काय सांगितलंय, इथं दोन व्यक्ती आहे ए आणि बी, आणि ते बोलतायत कशाबद्दल रे, टाइम बद्दल बोलतायत। ठीक आहे, ते टाइम बद्दल बोलतायत। ते काय सांगितलं त्यांनी, ए जो आहे तो बी पेक्षा 50% जास्त वेळ घेतो। ठीक आहे, मग 50% जास्त वेळ घेतो, 50% म्हणजे काय रे, समजा मी म्हटलं माझ्याकडे 10 रुपये, माझ्याकडे 10 रुपये, त्याचे 50% किती होतील रे, 5 रुपये। इथपर्यंत आलो बरोबर ना, माझ्याकडे जर 10 रुपये असतील त्याचे 50% किती होतील, 5 रुपये। मग तसंच मला इथं काहीतरी व्हॅल्यूज मानावं लागतील, तर मी काय म्हणल, समजा मी जर म्हटलं बी ला हे काम पूर्ण करण्यासाठी लागतात 10 दिवस, समजा फक्त मी म्हटलं बी ला हे काम पूर्ण करण्यासाठी लागतात 10 दिवस, मग याच्या 50% जास्त वेळ कुणाला लागेल रे, ए ला। मग ह्या 10चे 50% किती रे, 5 बरोबर। ह्या 10चे 50% किती, 5, आणि तेवढे जास्त टाइम लागतो, तेवढा जास्त वेळ लागतो ए ला। मग याचे 50% जास्त 5 ते मी ऍड केले ह्याच 10 मध्ये, म्हणजे हे किती झाले, ए ला वेळ किती लागत असेल रे, 15। इथपर्यंत आलो, आणि याचा आपण रेशो घेऊ, आणि हा रेशो मला 5 ने भाग दिल्यानंतर भेटला 2:3। इथपर्यंत आलो। आता तुम्ही म्हणसाल सर हे 10च का घेतले, हे 15च का घेतले, तुम्ही दुसरे घेऊ शकता, तुम्ही 100 घेऊ शकता, 500 घेऊ शकता, कितीही घेऊ शकता। समजा इथे मी 100 घेतले असते, बी जर 100 दिवसात करतो तर 100चे 50% किती, 50, आणि मी ते 100 मध्ये ऍड केले असते तर इथे झाले असते 150, आणि परत मी त्याचा रेशो जेव्हा घेतला असता तो रेशो हाच आला असता 3:2। इथपर्यंत आलो, म्हणजे टाइमचा रेशो आपल्याला मिळाला, टाइमचा रेशो आपल्याला मिळाला किती, 3:2। याच्यावरून आपण इफिशियन्सीचा रेशो काढू शकतो, तो कसा येईल रे, इफिशियन्सीचा रेशो किती येईल याचा उलटा फक्त, म्हणजे तो असेल 2:3। म्हणजे ए एका दिवसात 2 पेन बनवतो आणि बी एका दिवसात 3 पेन बनवतो। इथपर्यंत आलो। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला करावं लागेल, आपल्याला टोटल वर्क आधी काढून घ्यावं लागेल। मग टोटल वर्क मी याच्यावरून कसं काढू शकतो रे, त्यांनी सांगितलंय इफ टुगेदर, म्हणजे ते दोघांनी जर एकत्र काम केलं तर ते काम 18 दिवसात संपवतात। मग मला सांगा, दोघं जण मिळून एका दिवसात किती पेन बनवतील? ए एका दिवसात 2 पेन बनवतो, बी एका दिवसात 3 पेन बनवतो। दोघं जण मिळून एका दिवसात किती पेन बनवतील? 5 पेन बनवतील एका दिवसात। मग त्यांनी असं 18 दिवसात काम संपवलं, म्हणजे टोटल आपलं काम असेल की त्यांचे 5 पेन, 3 आणि 2 5, आणि असं त्यांनी 18 दिवस काम केलं। 18 गुणिले 5 घेतले, ते भेटले मला 90,
आणि हेच माझं काय असेल टोटल वर्क. इथपर्यंत आलो. हे 90 काय झालं माझं टोटल वर्क. आता मला सांगा त्यांनी आपल्याला विचारलंय का बी एकटा ते काम किती दिवसात करेल. मग मला माहिती बी एका दिवसात किती पेन बनवतो रे 3. बी एका दिवसात 3 पेन बनवतो. मग हे ते 90 पेन बनवायला त्याला किती वेळ लागेल 90 भागिले 3 म्हणजेच किती रे 30 दिवस. 30 दिवस. आणि हेच काय असेल आपलं आन्सर. अगदी सोपं मित्रांनो. सुरुवातीला टाइमचा रेशो घेतला त्याचाच उलटा रेशो असेल आपला इफिशियन्सीचा. इफिशियन्सी म्हणजे काय त्या व्यक्तीची ठराविक काळात काम करण्याची जी क्षमता आहे त्याला आपण म्हणतो इफिशियन्सी. आपल्याला समजावं म्हणून आपण काय त्या सोप्या भाषेत लक्षात ठेवतो. ए एका दिवसात 2 पेन बनवतो. बी एका दिवसात 3 पेन बनवतो. ही त्यांची झाली काय इफिशियन्सी. आणि त्याच्यावरून आपण हे पूर्ण सॉल्व्ह केले. तर याचा आपला आन्सर काय 30 दिवस. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रॉब्लेम बघूया आपण. क्वेश्चन सांगतो मित्रांनो ए टेक्स ट्वाइस ॲज मच टाइम ॲज बी. म्हणजे ए ला बी पेक्षा दुप्पट वेळ लागतोय. अँड सी टेक्स थ्राइस ॲज मच टाइम ॲज बी. म्हणजे सी ला बी पेक्षा तिप्पट वेळ लागतोय. हे मी सरळ सरळ लिहून घेतलं. समजा पहिल्यांदा त्यांनी सांगितलंय ए आणि बी बद्दल आणि नंतर सांगितलंय बी आणि सी बद्दल. ठीक आहे. आणि ते दोन्ही वेळेस त्यांनी बोललंय फक्त टाइम बद्दल. ठीक आहे. त्यांनी पहिल्या लाईन मध्ये काय सांगितलंय ए टेक्स ट्वाइस ॲज मच टाइम ॲज बी. म्हणजे बी पेक्षा दुप्पट वेळ लागतोय ए ला. जर मी म्हटलं बी ला 1 दिवस लागतोय तर ए ला किती दिवस लागतील 2 दिवस कारण दुप्पट. आणि त्याचा हा रेशो मी इथपर्यंत आलो. ठीक आहे. आणि नंतर त्यांनी सांगितलं सी ला तिप्पट वेळ लागतो बी पेक्षा. मग मी म्हटलं इथं बी ला 1 दिवस लागतोय तर सी ला किती दिवस लागतील 3 दिवस. याच्यावरून मी त्यांचे इफिशियन्सीचे रेशो काढून घेऊ शकतो. इफिशियन्सीचे रेशो इथं होईल 1:2 आणि इथे किती होईल 3:1. मग आता याच्यावरून तुम्हाला समजलं असेल मित्रांनो बी इथं एका दिवसात 2 पेन बनवतोय आणि इथं बी एका दिवसात 3 पेन बनवतोय. असं शक्य आहे का. नाही तर मग काय करायचं अशा वेळेस बी चं काम सारखं करून घ्यायचं. मग मी हे सारखं कसं करून घेऊ शकतो. याला मी गुणलं इथं 3 नी. मग याला पण गुणलं इथं 3 नी. आणि याला इथं गुणलं 2 नी. आणि याला पण इथं गुणलं 2 नी. म्हणजे बी माझा इथं झाला 6. इथं पण किती झाला 6. आणि इथं सी किती झाला 2. आणि इथं ए किती झाला 3. इथपर्यंत आलो. म्हणजे मला इथं ए बी आणि सी चं पण एका दिवसाचं काम मिळालं. म्हणजे त्यांची इफिशियन्सी मिळाली. मला कळालं ए एका दिवसात 3 पेन बनवतोय. बी एका दिवसात 6 पेन बनवतोय. आणि सी एका दिवसात 2 पेन बनवतोय. इथपर्यंत आलो. पुढे त्यांनी सांगितलंय वर्किंग टुगेदर दे कॅन फिनिश द वर्क इन 12 days. जर त्यांनी सोबत काम केलं तर ते काम 12 दिवसात संपवतील. मग मला सांगा त्यांनी तिघांनी जर सोबत काम केलं ए बी आणि सी या तिघांनी जर एकत्र काम केलं तर ते एका दिवसात किती काम करतील 6 आणि 3 9. 9 आणि 2 11. मग टोटल वर्क मी याच्यावरून काढू शकतो. टोटल वर्क मी याच्यावरून काढू शकतो. मग टोटल वर्क मी कसं काढणार. या तिघांची ऍडिशन 11 आणि किती दिवस काम केलं त्यांनी असं 12 दिवस. म्हणजे एवढं माझं काय असेल टोटल वर्क. आणि त्यांनी विचारलं पुढं नंबर ऑफ डेज नीडेड फॉर ए टू डू द वर्क. म्हणजे बघा ए ते काम किती दिवसात करलं असं त्यांनी विचारलं. आणि मला इथं माहिती ए एका दिवसात किती पेन बनवतोय 3. मग याला फक्त डिवायडेड बाय मी काय केलं 3. 3 1 3. 3 चौक 12. आणि आपला आन्सर काय असेल 11 चौक 44. 44 डेज. हे आपलं काय असेल आन्सर. अगदी सोपी मेथड मित्रांनो. फक्त हे रेशो तुम्हाला समजले पाहिजे. हे काय केलंय आपण बी इथं बी 2 होता. म्हणजे बी इथं एका दिवसात 2 मार्कर बनवायचा. इथं 3 मार्कर बनवायचा. बी चं जी काम करण्याची क्षमता आहे ती वेगवेगळी नाही असू शकत ना. इथला बी वेगळा इथला बी वेगळा असं नाहीये. दोन्ही वेळेस बी ची काम करण्याची क्षमता ही एकच असेल. मग ती एकच असेल म्हणून मी हे सेम करून घेतलं. बरोबर. इथे मी हे सेम करून घेतलं. त्याच्यासाठी काय केलं ह्या 2नी ह्या 3 ला गुणलं आणि ह्या 3नी ह्या 2 ला गुणलं. बस. मग यांना गुणलं म्हटलं यांना पण गुणावं लागेल म्हणून त्यांना हे गुणून घेतलं. आणि मला रेशो काय भेटला किंवा आम्हाला क्षमता काय भेटली ए ची 3 बी ची 6 आणि सी ची 2. त्याच्यावर मी टोटल वर्क काढून घेतलं. आता तुम्ही म्हणसाल सर हा गुणाकार का नाही केला. हा गुणाकार जरी केला असता तरी हरकत नव्हती. पण मग त्याच्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा मी ते तसंच ठेवलं. फक्त भाग देऊन घेतला आणि आन्सर आलं माझं 44 दिवस. ठीक आहे मित्रांनो. समजतंय. ठीक. चला मग पुढचा प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय बी आणि सी दोघांना मिळून काम करण्यासाठी लागणारा जेवढा वेळ आहे तेवढ्याच वेळात ए पण काम करतो. म्हणजेच बी आणि सी ला लागणारा जेवढा टाइम आहे बी प्लस सी ला लागणारा जेवढा टाइम आहे तेवढाच टाइम लागतोय काम संपवायला ए ला.
म्हणजे इथं पण बोलले टाइम बद्दल आणि त्यांचा रेशो किती मग 1:1 आणि याच्यावरून मी त्यांचा इफिशियन्सीचा रेशो काढला तो पण मला किती भेटेल 1:1 म्हणजे बी आणि सी जर एका दिवसात एक पेन बनवत असतील तर एकटा ए पण किती पेन बनवत 1 ठीक. पुढे त्यांनी सांगितलंय ए प्लस बी टुगेदर कुड डू इट इन 10 days. ए प्लस बी ते काम करतायत 10 दिवसात आणि सी एकटा करतोय 50 दिवसात. आता इथं जर मी यांचा परत काम टाइमचा जर मी रेशो घेतला तर तो मला भेटेल 1:5 ठीक आहे. 0 0 कट झाला ठीक आहे. बरं टाइमचा रेशो हा भेटला मग याच्यावरून मला त्यांच्या इफिशियन्सीचा रेशो काय भेटेल 5:1 इथपर्यंत आलो. म्हणजे ए आणि बी दोघं जण मिळून एका दिवसात 5 पेन बनवत असतील आणि सी एकटा किती बनवत असेल 1 पेन बनवत असेल ठीक आहे. बरं आता मला सांगा याच्यावरून आपल्याला काहीतरी टोटल वर्क काढावं लागेल ना. टोटल वर्क आपल्याला काढावं लागेल. टोटल वर्कची आपल्याला गरज असते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. मग मी टोटल वर्क कसं काढू शकतो. मला कळालंय ए आणि बी एका दिवसात 5 पेन बनवतात आणि ते असं 10 दिवसात काम संपवत आहेत. म्हणजे हे 5 गुणिले 10 म्हणजेच 50 हे झालं माझं काय टोटल वर्क म्हणजे 50 पेन बनवायचं हे झालं माझं टोटल वर्क. आता हे मी ए प्लस बी वरून काढलं तसं मी सी वरून पण मी काढू शकत होतो. का कारण सी मला माहिती एका दिवसात 1 पेन बनवतो आणि तो पूर्ण काम संपवतो 50 दिवसात. मग एका दिवसाला तो जर 1 पेन बनवतो तर 50 दिवसात तो किती पेन बनवतो 50 आणि माझं टोटल वर्क तेव्हा पण काय येईल 50 ठीक आहे. इथपर्यंत आलो. बरं नंतर काय सांगितलं त्यांनी आपल्याला विचारले बी एकटा ते काम किती दिवसात संपवल. बरोबर बी एकटा ते काम किती दिवसात संपवल. मग मला इथं कळालंय ए प्लस बी प्लस सी हे तिघ जण मिळून एका दिवसात किती काम करतील. ए प्लस बी प्लस सी ए प्लस बी एका दिवसात 5 मार्कर बनवतात आणि सी हा 1 मार्कर बनवतो. म्हणजे हे तिघ जण मिळून एका दिवसात किती मार्कर बनवतील 6 बरोबर. आणि इथं मला माहितीये बी प्लस सी जेवढं काम करतं तेवढंच काम कोण करतोय ए. म्हणजे या बी प्लस सी च्या जागेवर मी कोणाला ठेवू शकतो ए ला. म्हणजे ए प्लस याच्या ऐवजी परत ए इज इक्वल टू 6 म्हणजे ए ची किंमत मला किती मिळाली 3 बरोबर. किंवा मग अजून सोप्या पद्धतीने करू आपण 2a बरोबर 6 आणि a बरोबर 3 इथपर्यंत आलो. ए एका दिवसात किती काम करतोय 3 ए एका दिवसात 3 पेन बनवतोय ठीक आहे. आता मला सांगा ए आणि बी दोघ जण मिळून एका दिवसात 5 पेन बनवतात. या 5 पैकी 3 पेन आहे ते बनवले ए ने. मग बी ने किती पेन बनवले असतील. बी ने बनवले असतील 2 पेन. म्हणजे बी एका दिवसात पेन किती बनवतोय 2 आणि टोटल काम किती काय करायचं आपल्याला 50 पेन बनवायचं. बी एका दिवसात 2 पेन बनवतो त्याला पेन बनवायचे 50 तर तो किती दिवसात संपवल 50 भागिले 2 म्हणजेच किती 25 दिवस. आणि हे काय असेल आपलं आन्सर. इथपर्यंत आले समजलं मित्रांनो. आपण काय केलं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला समजेल आपण कसं सॉल्व्ह केलंय ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. आता पुढचा प्रॉब्लेम जो आहे ना मित्रांनो तो आहे अल्टरनेट डेज वर्कचा. म्हणजे आधी ए ने काम केलं मग बी ने काम केलं परत ए ने काम केलं परत बी ने काम केलं. अशा जेव्हा क्वेश्चन येतात तेव्हा तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे ते बघूया. सुरुवातीला प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय सांगितलंय ए अँड बी कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 9 days अँड 12 days रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमागत ठीक आहे. म्हणजे ए जो आहे तो एक काम करतोय 9 दिवसात आणि बी तेच काम करतोय 12 दिवसात. या दोघांचा एलसीएम घेतला तो आला 36 आणि त्यालाच आपण काय मानलं या 36 लाच मानलं टोटल वर्क ठीक आहे. ठीक आहे मग एका दिवसाचं काम काढून घेतलं 9 चौक 36 आणि 12 त्रिक 36 म्हणजे एका दिवसाचं काम ए चं 4 पेन बनवणं आणि बी चं 3 पेन बनवणं. आता बघा हे अल्टरनेटचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे. असं समजा हा पूर्ण वेळ लागणार आहे आपल्याला किंवा या पूर्ण वेळात आपलं काम संपलंय ठीक आहे. किंवा अल्टरनेट वर्किंगचे प्रॉब्लेम येतात अल्टरनेटिव्हली वर्क करतात त्यावेळेस ते सांगतात तसं मेन्शन करतात का सुरुवात कुणापासून करणार आहे ए पासून की बी पासून किंवा तिघ जण असतील तर ते मेन्शन करतील ए बी की सी. या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सांगितलंय इफ दे वर्क फॉर अ डे अल्टरनेटिव्हली विथ ए बिगिनिंग. म्हणजेच काय त्यांनी अल्टरनेट डे वर्क केलं पण बिगिनिंग कोणापासून झाली ए पासून. त्यांनी विचारलंय वर्क हे काम मग किती दिवसात संपलं. त्यांनी काय विचारलंय हे काम किती दिवसात संपल. मग काय करायचं बघा सुरुवातीला इथं पहिल्या दिवशी कोण कामाला आला असेल ए त्यांनी 1 दिवस काम केलं असेल इथं. नंतर दुसऱ्या दिवशी आला असेल बी त्यांनी पण 1 दिवस काम केलं असेल.
मग काय करायचं बघा, लक्षात ठेवा. मग ह्या 2 दिवसामध्ये काम झालं किती असेल. ए एका दिवसात किती काम करतोय, 4 पेन बनवतोय. बी एका दिवसात किती पेन बनवतोय, 3 पेन बनवतोय. मग या 2 दिवसात टोटल आपलं पेन बनवले किती असतील, 4 आणि हे 3 किती, 7. इथपर्यंत आलो. या 2 दिवसात 7 पेन बनवले असतील. आणि अल्टरनेट वर्कच्या वेळेस कायम लक्षात ठेवा मित्रांनो, इथं जी आलेली संख्या आहे ना, ही या टोटल वर्कच्या आसपास नेऊन ठेवायची, एकदम जवळ. म्हणजे त्याच्या समोर नाही गेली पाहिजे, त्याच्या अलीकडेच ठेवली पाहिजे. म्हणजे आता इथं 36 आहे ना, 36च्या आत 7च्या पटीतली संख्या पाहिजे. ती किती असेल, 7 5 35. ठीक आहे, 35 असेल. मग मला समजलं, याला जर मला 35 करायचे तर मी कसं करेल, 7 गुणिले 5 ते मला भेटले इथं 35. मग इथं जर मी 5 ने गुणलं तर इथंही 5 ने गुणल. म्हणजे इथं किती झाले, 10 दिवसात आपलं काम किती झालंय, 35 पेन बनवायचं. 10 दिवसात 35 पेन बनवायचं आपलं काम झालं. मग मला सांगा, आपलं काम संपलंय का, नाही. आपल्याला काम किती करायचं, 36 पेन बनवायचे. ठीक आहे, मग राहिलाय किती, हा 1 पेन बनवायचा राहिलाय आपलं. बरं, मग मला सांगा, आता हा 1 पेन बनवण्यासाठी नंबर कुणाचा आहे रे, ए चा. बरोबर, ए बी असं चालू राहील. आणि असे गट झाल्यानंतर इथं येणार कोण असेल, परत ए. मग हे ए हा राहिलेला 1 पेन बनवण्याचं काम कोण करल, ए. मग ए एका दिवसात किती पेन बनवतोय, 4. मग 1 पेन बनवायला त्याला किती वेळ लागेल, एवढा, 1/4 दिवस. 1/4 दिवस. मग त्यांनी विचारले काम किती दिवसात संपलं. पहिले हे आपले 10 दिवस प्लस हे 1/4 दिवस, म्हणजे टोटल दिवस किती लागले आपल्याला, 10.1/4 दिवस. आणि हे काय असेल आपलं आन्सर. ठीक आहे, समजलं मित्रांनो. अल्टरनेट वर्कचं काय करायचं, फक्त इथं जे आपण 35 आणले ना, समजा 100 असते तर 100च्या जवळजवळ फक्त 100 पेक्षा जास्त नाही झाले पाहिजे. किंवा इथं 36 होते तर 36 पेक्षा जास्त नाही झाले पाहिजे, 36 पेक्षा कमी. ठीक आहे, इथपर्यंत आलो. मग इथे जेवढ्याने गुणलं असेल तेवढंच इथं त्या संख्येने इथं पण गुणून घेतलं. मग आपल्याला इथे मिळाले 10 दिवसात आपलं 35 पेन बनवायचं काम झालं होतं. 1 पेन बनवायचा राहिला होता आपला. तो पेन बनवण्यासाठी नंबर होता ए चा. ए एका दिवसात 4 पेन बनवतो, ते इथं लिहिलं. मग 1 पेन बनवायला त्याला वेळ लागेल 1/4 दिवस. आणि टोटल दिवस किती लागले, हे 10 दिवस प्लस हे 1/4 दिवस, म्हणजे 10.1/4 दिवसात आपलं काम संपलं. ठीक आहे मित्रांनो, समजतंय. ठीक आहे, चलो नेक्स्ट प्रॉब्लेम. पुढचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. आता ह्या टाइपचे प्रॉब्लेम मुलांना खूप किचकट वाटतात. हे प्युअरली बेस्ड असतात सबस्टिट्यूशनवर. आता कसं ते बघूया आपण. प्रॉब्लेम सांगतोय, 3 वुमेन अँड 18 चिल्ड्रन टुगेदर टेक 2 days टू कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क. म्हणजेच काय, 3 वुमन प्लस 18 चिल्ड्रन टुगेदर टेक 2 days टू कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क. म्हणजे हे 2 दिवसात एक काम संपवतात. त्यांनी विचारले आपल्याला, हाऊ मेनी डेज विल 9 चिल्ड्रन. त्यांनी विचारलंय, हाऊ मेनी डेज विल 9 चिल्ड्रन अलोन टेक टू कम्प्लीट द पीस ऑफ वर्क. म्हणजे त्यांनी आपल्याला विचारलंय 9 चिल्ड्रन जे असतील ते किती दिवसात करतील. जर 6 वुमन अलोन कॅन कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क इन 3 days. जर त्यांनी सांगितलं जर 6 वुमन एक काम 3 दिवसात करत असतील तर. मग याचा एलसीएम घेतला, टोटल वर्क मी काढून घेतलं, मला भेटलं 6. इथं 3, इथं 2, हे टोटल वर्क. ठीक आहे, आता बघा काय करायचं. हे आपल्याला एका दिवसाचं काम भेटलं ना, हे खूप महत्वाचं असतं इथं. ठीक आहे, 6 वुमन एका दिवसात 2 पेन बनवतात. मग इथं बघायचं वरती किती वुमन आहे, 3 वुमन. मग 6 वुमन जर 2 पेन बनवतात तर 3 वुमन किती बनवतील, 3 वुमन किती बनवतील, एकच पेन बनवणार. मग हा एक मी याला रिप्लेस केला. ठीक आहे, म्हणजे हे 3 वुमन प्लस 18 चिल्ड्रन एका दिवसात 3 पेन बनवत असतील. बरोबर, त्याच्यातला हा 1 पेन आहे तो 3 वुमनने बनवलाय. ह्या 3 पैकी हा 1 पेन 3 वुमनने बनवलाय. मग हे 18 चिल्ड्रननी किती पेन बनवले असतील, 2. बरोबर, मग 18 चिल्ड्रन जर 2 पेन बनवतात तर 9 चिल्ड्रन किती पेन बनवतील, 1. 9 चिल्ड्रन 1 पेन बनवतील एका दिवसाला. आणि टोटल पेन बनवायची किती आहे रे, 6 पेन. बरोबर, मग हे 6 पेन बनवायला त्यांना किती दिवस लागतील रे, 6 दिवस. इथपर्यंत आलो मित्रांनो. आणि हेच काय असेल आपलं उत्तर. आता पुढचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, 1 man, 3 women and 4 boys can do a work in 96 hours. 1 man,
plus 3 women plus 4 boys can do a piece of work in 96 hours. 96 hours. पुढे त्यांनी सांगितले 2 men 8 boys can do it in 80 hours. पुढे त्यांनी सांगितले 2 men plus 8 boys can do it in 80 hours. आणि नंतर 2 men and 3 women can do it in 120 hours. 2 men plus 3 women can do it in 120 days. आता मी हे एवढं मोठं का लिहिलंय कारण आपल्याला इथं सबस्टिट्यूट करायचं आहे. आपला प्रॉब्लेम आपण याच्यातच सॉल्व्ह करणार. बघा कसं. आता याचा एलसीएम काढायचा बघा आपल्याला. आता पहिल्या पार्ट मध्ये मला बऱ्याच मुलांनी विचारलं सर एलसीएम काढणं आम्हाला समजत नाही तर काय करायचं बघा. सुरुवातीला ना जी ऑड संख्या असेल ती पकडायची. इथे दिसते मला 96. ही 96 मी घेतली आणि मी काय केलं हे 6 ला मी शून्य कसं बनवू शकतो तेवढंच बघितलं. 6च्या टेबल मध्ये शून्य मी कसं आणू शकतो 6 पंचे 30 तेव्हा शून्य. म्हणजे 96 ला जर मी 5 ने गुणलं तर एकक स्थानी शून्य येऊ शकतो. म्हणजे 6 पंचे इथं 30 आले. 5 आले 3 9 5 45 आणि 3 48 480. आणि 90% केसेस मध्ये हाच तुमचा एलसीएम असतो. तरी आपण तो क्रॉस चेक करतोच. आणि यालाच आपण काय म्हणलं टोटल वर्क. आता याच्यावरून आपण त्यांचं एका तासाचं काम काढून घेऊ. 480 भागिले 96 जर मी केलं तर मला भेटतील 5. त्याच्यानंतर 8 × 48 12 × 48 म्हणजे 4. ठीक आहे. इथपर्यंत आलो मित्रांनो. आता इथपर्यंत आपला 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ठीक आहे. आता पुढे काय करायचं बघा. त्यांनी विचारले 5 मेन आणि 12 बॉयज हे किती दिवसात करतील. आता काय करायचं बघा. आपल्याला जायचंय आपल्याला पाहिजे 5 मेन आणि 12 बॉयज. आता इथं फक्त सबस्टिट्यूट करत राहायचं बाकी जास्त काय करायचं. आता मी इथं बघितलं मला बघितल्यानंतर इथं दिसलं 2 मेन आणि 8 बॉयज आणि वरती मला दिसलंय 1 मॅन आणि 4 बॉयज. मग इथं 2 मेन आणि 8 बॉयजला जर मी निम्म केलं म्हणजे ही आता तुम्हाला समजा म्हणून मी लिहितो 2 मेन प्लस 8 बॉयज त्यांचं एका दिवसाचं काम हे 6. मग याला जर मी निम्म केलं तरी मला मिळेल 1 मेन प्लस 4 बॉयज आणि त्यांचं काम किती असेल 3. ठीक आहे. मग हेच 3 मी इथं पुट केले ह्या दोघांच्या जागेवर. म्हणजे 1 मेन आणि 4 बॉयजचं काम किती असेल 3 पेन बनवायचं. आणि ह्या सगळ्यांचे मिळून काम किती 5 पेन बनवायचे. ह्या 5 पैकी 3 पेन इथं बनवून झाले. मग हे 3 वुमेननी पेन बनवले किती असतील 2. ह्या 3 वुमेननी पेन बनवले किती असतील 2. मग हेच 2 पेन मी इथं ठेवले 3 वुमेन साठी. इथपर्यंत आलो. 3 वुमन परत 2 पेन मी इथं ठेवले. हे दोघं जण मिळून 4 पेन बनवतात. त्याच्यातले 2 पेन ह्या 3 वुमननी बनवले. तर हे 2 मेननी किती पेन बनवले असतील. या 2 मेननी पेन बनवले असतील 2. मग 2 माणसं जर 2 पेन बनवत असतील तर एक माणूस किती पेन बनवल 1. आणि असे 5 माणसं किती पेन बनवतील 5. म्हणजे 5 माणूस किंवा 5 मेल एका दिवसात 5 पेन बनवतील. इथपर्यंत आलो. ठीक आहे. आता आपल्याला पाहिजे 12 बॉयज. ठीक. मग 12 बॉयज मी कुठून काढू शकतो. इथं मला 8 बॉयज दिसले. इथं हे 2 मेनचे मला माहिती काम किती इथं 2. हे 2 हे मी सगळं इथं पुट केले. ठीक. आणि हे दोघांचे मिळून काम मला माहिती 6 पेन बनवायचे. ह्या 6 पेन पैकी 2 पेन इथं बनवले गेले. मग हे 8 बॉयजनी पेन किती बनवले असतील 4. ठीक आहे. 8 बॉयज 4 पेन बनवतात. जर 8 बॉयज 4 पेन बनवतात तर 12 बॉयज किती पेन बनवतील रे 6. म्हणजे या 12 बॉयजनी किती पेन बनवले असतील एका दिवसात 6 पेन. इथपर्यंत आलो. फक्त सबस्टिट्यूट करत चाललोय व्हॅल्यू आपण बाकी दुसरं काहीच करत नाही. ठीक. मग 5 मेन अधिक 12 बॉयज एका दिवसात किती पेन बनवतील 5 आणि 6 11. आणि टोटल पेन बनवायची किती आपल्याला 480. आणि आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय 480 भागिले 11. मी सॉल्व्ह केलं 11 × 44 उरले 4 11 × 33 उरले 7/11 दिवस. आणि हेच आपलं असेल आन्सर. ठीक आहे मित्रांनो समजतंय. पुढचा प्रॉब्लेम मित्रांनो A can complete a work in 10 days, B in 12 days and C in 15 days. म्हणजे A एक काम 10 दिवसात करतोय, B 12 दिवसात करतोय आणि C
15 दिवसात करतोय, मी ते लिहून घेतलं. ए एक काम 10 दिवसात करतोय, बी 12 दिवसात करतोय आणि सी 15 दिवसात करतोय. ठीक आहे. आता याचं टोटल वर्क मी काढून घेतो. 10, 12 आणि 15चं एलसीएम किती रे? 60. आणि त्यांचं एका दिवसाचं काम, एचं काम मिळेल 6, बीचं काम मिळेल 5 आणि 15 चौक 60. म्हणजे एचं एका दिवसाचं काम भेटलं 6, बीचं 5 आणि सीचं 4. ठीक. आता त्यांनी काय सांगितले आपल्याला? ऑल ऑफ देम बिगिन द वर्क टुगेदर. त्यांनी सगळ्यांनी सोबत काम सुरू केलं. बट ए हॅड टू लिव्ह द वर्क आफ्टर 2 days. म्हणजे काय? समजा एवढ्या वेळात आपलं काम संपलं. त्यांनी सांगितलं सुरुवातीला त्या तिघांनी सोबत काम केलं, कामाला सुरुवात केली, त्याच्यानंतर 3 दिवसानंतर एक काम सोडून निघून गेला. म्हणजे हे या तिघांनी मिळून काम इथे किती दिवस केलं असेल? 3 days. 3 days. याच्यानंतर कोण सोडून गेलं? ए काम सोडून गेलं. ठीक. आणि नंतर पुढे त्यांनी काय सांगितलं? बी ऑल्सो लेफ्ट 3 days बिफोर द कम्प्लिशन ऑफ वर्क. म्हणजे काम संपायच्या आधी 3 दिवस, काम संपायच्या 3 दिवस आधी बी ही काम सोडून गेला. म्हणजे हे काम कोणी केलं असेल? बी प्लस सी. कारण इथं काम सोडून गेला ए, म्हणजे हे काम केलं असेल बी प्लस सी. आणि इथलं जे काम असेल ते फक्त कोणी केलं असेल? सी ने. कारण इथं काम संपायच्या 3 दिवस आधी तर बी पण सोडून गेला. म्हणजे इथलं जे काम असेल ते केलं असेल कोणी? फक्त सी. मग ठीक आहे. मग बघून घ्या आपण. ए प्लस बी प्लस सी एका दिवसात किती काम करतील ते? 6 4 10 5 15. ठीक आहे. 6 आणि 4 10 आणि 5 15. म्हणजे हे तिघ जण मिळून एका दिवसात किती काम करतील? 15 पेन बनवायचं. असं त्यांनी 3 दिवस काम केलं. म्हणजे इथं काम किती संपलं असेल? 45. एवढ्या याच्यात 45 पेन त्यांचे बनवून झाले असतील. आणि सी एका दिवसात किती पेन बनवतोय? 4. मग इथं 3 दिवसात त्यांनी किती पेन बनवले असतील? 4 त्रिक 12. म्हणजे इथं पेन बनवून झाले असतील 12. ठीक आहे. इथं 45 पेन बनवून झाले, इथं 12 पेन बनवून झाले. आता राहिलं इथलं, आणि इथलं काम केलंय कोणी? बी आणि सी. मग बी आणि सी एकत्र एका दिवसात किती काम करतील ते? 5 आणि 4 9. पण त्यांनी काम किती केलं रे? टोटल काम आपलं करायचं होतं 60 पेन बनवायचे होते. 60 पैकी 45 इथं बनवून झाले आणि 12 इथं बनवून झाले. ठीक आहे. बर. पण मला सांगा 45 अधिक 12 किती रे? 57. 45 अधिक 12 57. मग 57 काम तर झालंय आपलं. मग राहिलं काम किती आपलं? हे 3. मग हे 3च काम बी प्लस सी या दोघांनी एकत्र केलं असेल ना. मग हे 3 काम मी इथं लिहिलं, शिल्लक काम. मग हे काम किती दिवसात संपलं असेल? 3 1 3 3 त्रिक 9. म्हणजे बी आणि सी ने किती दिवस काम केलं असेल? फक्त 1/3 दिवस. ठीक आहे. इथपर्यंत आलो. आता त्यांनी विचारले हाऊ लॉंग डिड द वर्क लास्ट. काम आपलं किती दिवसात संपलं? इथले 3 दिवस, इथले 3 दिवस, 6 दिवस प्लस हे 1/3 दिवस. म्हणजे 6.1/3 दिवसात आपलं काम काय असेल? संपलं असेल. आणि हेच आपलं काय असेल? ठीक आहे मित्रांनो, समजतंय? अशा प्रकारे आपण टाइम अँड वर्कचं पूर्ण पार्ट संपवलाय. त्याच्यात काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहू शकता. तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला जे प्रॉब्लेम सुटत नसतील ते आपण एकत्र करून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सेशन एखादा आपण बनवूया. ठीक आहे. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो. भेटूया पुढच्या पार्टमध्ये.